थेट जाऊयात हिंगोलीमध्ये आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। दिनेश, कशा पद्धतीने या शांतता रॅलीची तयारी करण्यात आली आहे? वर्षा सकाळी 10:30 वाजता मनोज जरांगे पाटील हिंगोलीमध्ये दाखल होतील। हिंगोलीमध्ये आज सकल मराठा बांधवांतर्फे जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं जंगी स्वागत हिंगोलीच्या बळसोड चौकामध्ये होणार आहे। सकल मराठा बांधवांच्या वतीने 51 उखळी तोफांची सलामी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मोठी काळजी या रॅलीमध्ये घेण्यात येणार आहे, कारण या रॅलीमध्ये 2 ते 3 लाख सकल मराठा बांधव सहभागी होतील असा दावा सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला होता। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे या रॅलीमध्ये 16 पथके आरोग्याचे नियुक्त केले गेले आहेत। सकल मराठा बांधवांच्या वतीने देखील या रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदीच दिनेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। दिनेश, आपण पाहतोय जरांगे पाटील यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे। रॅलीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं म्हणतायत जरांगे। नक्कीच वर्षा, कारण या रॅलीमध्ये 2 ते 3 लाख मराठा बांधव हे सहभागी होतील। प्रचंड मोठा मराठा समाजाचा जनसमुदाय या रॅलीमध्ये असणार आहे आणि आपण कालच पाहिलं की अशोकराव चव्हाण यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। आता 13 जुलैला जरांगे पाटील यांनी दिलेला सरकारला अल्टिमेटम ते सुद्धा संपणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन केले आणि या रॅली संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील रॅली संपल्यानंतर हा अल्टिमेटम देखील संपणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा बांधवांना काय संबोधित करतात, आज देखील काय संबोधित करतात, काय निर्णय घेतात सकल मराठा बांधवांना एकत्र करून, हे पाहणं महत्वाचं आहे। आपण पाहू शकतो की हिंगोलीमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी होते। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, ते आता हळूहळू मराठा बांधव जे आहेत ते हिंगोली शहरामध्ये दाखल होते। दादा, काय सांगाल, जरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आज मनोज दादा जरांगे पाटील हिंगोली येथे येत आहेत आणि अतिशय जरांगे पाटलाचा लाडका जिल्हा हिंगोली जिल्हा आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रातून सर्वात अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन असलेला हा जिल्हा, महाराष्ट्रातला सर्वात छोटा जिल्हा परंतु नियोजनामध्ये सर्वात चांगल्या प्रकारे नियोजन करणारा हा जिल्हा आहे। म्हणूनच मनोज दादा जरांगे पाटील यांनी या जिल्ह्याची निवड केली। येथील नियोजन ज्या पद्धतीने राहील तेच नियोजन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी या जिल्ह्याच्या नियोजनाचा आदर्श घ्यावा म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनी या जिल्ह्याची निवड केलेली आहे। नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत अजून मराठा बांधव आहेत। दादा, या रॅलीला गालबोट लागू शकतं अशा प्रतिक्रिया देखील येत आहेत, आता काय सांग? जय जिजाऊ जय शिवराय वसमत तालुक्यातून आहेत आणि दादाचं आगमन जवळपास 10 वाजता होईल आणि कोणी जे म्हणणार आहे की बाबा गालबोट लागेल त्याबद्दल सर्व समाज, काल जवळपास परवा दिवशी बैठक झाली आणि काल झाली की सर्व समाज सोबत यायला तर त्यांनी सुद्धा टॉल सुद्धा दिलेले आहेत, तर गालबोट लागण्याचा काही प्रश्नच नाही। बरं, 2 ते 3 लाख मराठा बांधव सहभागी होतील असा दावा करताय। अंदाजे किती वाजेपर्यंत जरांगे पाटील यांचं आगमन होईल हिंगोली शहरामध्ये आणि काय नियोजन केलेलं आहे सध्या रॅलीचं? 10 ते 10:30 पर्यंत दादा हिंगोलीमध्ये दाखल होतील आणि नियोजन हे पूर्ण रात्री 12-1 वाजेपर्यंत पूर्ण झालेलं आहे। जे बॅनर लागायचे बॅनर लागले, साऊंड लागलेले आहेत, एलईडी लागलेले आहेत, पाण्याचे टँकर लागलेले आहेत, सर्व नियोजन झालेलं आहे। 51 उखळी तोफांची सलामी देत आहेत असं कळते, काय? हो, 100% 51 तोफेची सलामी आहे। नक्कीच आपण पाहू शकतो वर्षा, या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये मनोज जरांगे पाटील हे 10:30 वाजता दाखल होतील आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती हिंगोली शहरामध्ये करण्यात आली आहे। स्वयंसेवक देखील सकल मराठा बांधवांच्या वतीने त्यांची नेमणूक करण्यात आली आहे। 1000 पुरुष तर 200 महिला या रॅलीवर या नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केल्या गेल्या आहेत। पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त देखील या रॅलीमध्ये असणार आहे। 600 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या रॅलीवर नियंत्रण ठेवणार आहेत। वर्षा, अगदीच दिनेश, या रॅली संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।